आज आयुष्यात काही चांगलं नाही, सगळं संपल्यासारखं वाटतंय, मग हा ऑडिओ तुमच्यासाठीच आहे. हो, तुमच्यासाठी. नाही, माझ्याकडे डिप्रेशन वगैरे दूर करण्याचे उपाय अजिबात नाही. तुमचं तुम्हाला शोधायचं आहे. मी तर फक्त एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. ऐका. संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरात बातम्या चालू होत्या आणि एक बातमी कानावर पडली. बातमी अशी होती, अपंग तीरंदाज शीतल देवी हिला देशातील क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. खरं तर शीतल देवीला फोकोमिया नावाचा दुर्मिळ आजार झाला होता, त्यामुळे तिला जन्मापासूनच हात नाही. आता तुम्हीच विचार करा, हात नसणं आणि तिरंदाजीसाठी क्रीडा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कार मिळवणं याचा ताळमेळ तिने कसा बसवला असेल. साहजिकच अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल, ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तरीही तिने नैराश्याला जवळ केलं नाही. मला तर आता असं वाटायला लागलंय, क्रीडा विश्व आणि प्रेरणादायी कहाण्या हे जणू एक समीकरणच बनलं आहे. बाकी स्टोरी सांगावीशी वाटली म्हणून सांगितली. डिप्रेशनसाठी वगैरे तुमच्याकडे टिप्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.